नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज DMERचा पेपर झालेला आहे। आज 3 शिफ्ट आहेत कालच्या सारख्याच। तर आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये कोणते प्रश्न आले होते, महत्त्वाचे प्रश्न कोणते होते, जीकेचे प्रश्न कोणते होते आणि इतर मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये काय काय आलं होतं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, तर पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो, गोवामध्ये पोर्तुगीजांनी कोणती कंपनी स्थापन केली असं विचारले। तर जशी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती त्याचप्रमाणे त्यांच्या आधी पोर्तुगीजांनी 1628 मध्ये कंपनी स्थापन केली। त्याला नाव दिलं पोर्तुगीज इंडिया कंपनी असं नाव दिलं। आणि नंतर आपण बघतो की अल्फान्सो डी अल्बुकर्क आणि नंतर त्यांचे गव्हर्नर भारतामध्ये आले। पुढचा प्रश्न बघूयात आपण, आधुनिक भारताचे जनक कोण होते असा प्रश्न विचारला आहे। तर सर्वांनाच माहिती आहे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय हे होते। त्यांनी आत्मीय सभा, ब्राह्मो समाज आणि सतीची चाल बंद करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण, खेलो इंडिया गेम्स, जे खेलो इंडिया विंटर गेम्स असतात 2025चे संस्करण जे आहे ते कुठे आयोजित केलं होतं असा प्रश्न विचारला होता। तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये। कुठं? लेह गुलमर्ग येथे आयोजित, जम्मू काश्मीरमध्ये। पुढचा प्रश्न आहे नागरिकत्वाबाबत एक प्रश्न आला होता। तर नागरिकत्व कलम विचारला असेल कदाचित, तर त्याचं उत्तर आहे कलम 5 ते 11। कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्व दिलेले आहेत, त्याच्यामुळं हा पण सोपा प्रश्न होता। पुढचा प्रश्न होता RTIवर माहितीचा अधिकार अधिनियम विचारला होता। तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टबद्दल जर आपल्याला इथून पुढे प्रश्न आले त्याच्यामध्ये किती कलम आहेत असं विचारलं तर आपल्याला करेक्ट यायला पाहिजे। आणि माहितीचा अधिकार TCSचा आवडता मुद्दा असल्यामुळं आपल्याला RTI आणि त्याच्या संदर्भात इतर माहिती बघून जाणं अत्यावश्यक आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूयात, राज्यपालावर एक प्रश्न होता असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, परंतु नेमका कोणता होता ते एक्झॅक्ट काय माहिती नाही। आपण राज्यपालांवर बघा थोडीशी माहिती आणलेली आहे। तर प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल कलम 53 अंतर्गत राज्यघटनेमध्ये दिलेला आहे। त्यासोबतच 154 कलम आहे की राज्यपालांकडे राज्याचा कार्यकारी अधिकार असेल, म्हणजे राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतील। त्यासोबतच 155 मध्ये दिले की राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते। तर राज्यपालांवर पुढचा प्रश्न असाही विचारतात की त्यांना नेमकी शपथ कोण देते, कारण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राची सुद्धा नवीन राज्यपाल आलेले आहेत। आचार्य देवव्रत यांनी शपथ घेतली। तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ते राज्यपालांना शपथ देतात आणि राज्यपाल उच्च न्यायालयाच्या मुख्य शपथ देतात। तर हे लक्षात असू द्या। तर कलम 154 अंतर्गत राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात। पुढचा प्रश्न आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात। तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक म्हणतात। आणि जर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक असा जर विचारला तर त्याचं उत्तर आहे वसुदेव बळवंत फडके। तर पुढचा प्रश्न बघा, तरंग लांबी याच्यावर एक प्रश्न आला होता। नेमका काय प्रश्न होता तो काय समजू शकला नाही, परंतु एवढं लक्षात ठेवा की तरंग लांबी कशाने दर्शवतात, तर ग्रीक अक्षर लॅम्बडाने दर्शवतात। असं एक चिन्ह असते बघा मित्रांनो, तर त्याला लॅम्बडा म्हणतात। तर पुढचा प्रश्न बघा, आता हे झाले जीकेचे प्रश्न। अजून काही असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांना फायदा होईल त्याचा। पुढचा प्रश्न, पुढचे मराठीचे काही प्रश्न आहेत ते आपण बघूया। तत्सम शब्द आणि तद्भव शब्द हा एक नवीन उपक्रम TCSने सुरू केला असं म्हणावं लागेल, कारण याच्या आधी TCS IBPS तत्सम आणि तद्भववर प्रश्न विचारायची नाही, परंतु DMERच्या परीक्षेमध्ये त्यांनी हा एक नवीनच उपक्रम सुरू केला आहे। असू द्या, सोपा टॉपिक आहे, जास्त काही अवघड नाही। त्याच्यामध्ये काय करायचं, तर तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीमध्ये आले त्यांना तत्सम शब्द म्हणतात। उदाहरणार्थ कोणते बघा, कवी, मधु, गुरु, देवर्षी, वृद्ध, कन्या, पुत्र, पुष्प, जल आणि पृथ्वी हे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात। आणि त्याचसोबतच तद्भव शब्द म्हणजे काय, ते असे शब्द जे संस्कृतमधून मराठीत येताना काळाच्या ओघात त्यांच्यामध्ये बदल झाला। उदाहरणार्थ कसं, ग्रह शब्द हा संस्कृत शब्द आहे, त्याचं घर झालं, भातृचं भाऊ, दुग्धचं दूध, पंचचं पाच, अशा पद्धतीचे हे तत्सम आणि तद्भव शब्द आहेत। आणि याच्यामध्ये आपल्याला दररोज म्हणजे कालच्या 3 शिफ्टमध्ये आणि आजच्या पण शिफ्टमध्ये तत्सम आणि तद्भववर प्रश्न आलेत। पुढचा प्रश्न बघा, उपमा अलंकारावर प्रश्न आलाय। प्रयोगावर आज प्रश्न आलेला नाही, त्याच्याबद्दल कोणी सांगितलं नाही, ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी। तर उपमा अलंकारावर एक प्रश्न आहे असं म्हणणं आहे। सर्वनाम, विशेषण, जे की TCSचा पॅटर्न आहे त्यानुसार। म्हणींवर एक प्रश्न होता। समानार्थी विरुद्धार्थीवर सुद्धा प्रश्न होते, आपण पाहणारच आहोत समोर। त्यासोबतच नदी समुद्राला जाऊन मिळते ही वाक्यरचना, योग्य वाक्यरचना करायची होती आपल्याला, जसं इंग्लिशमध्ये अरेंजमेंट येते त्याच पद्धतीनं नदी समुद्राला जाऊन मिळते। आणि पुढचा समानार्थी विरुद्धार्थीचा प्रश्न आहे बघा, प्रखरचा विरुद्धार्थी शब्द काय। तर प्रखर म्हणजे काय, तर प्रखर म्हणजे तेजस्वी, आणि त्याचा विरुद्धार्थी विचारलाय आपल्याला, त्याचा विरुद्धार्थी होईल सौम्य, मंद किंवा निस्तेज। तर याच्यामध्ये पर्याय बहुतेक निस्तेज आला होता। पुढचा प्रश्न, जर्जर म्हणजे काय, तर बघा जर्जरचा विरुद्धार्थी विचारला आहे। जर्जर म्हणजे नाजूक, कमकुवत। तर आपल्याला विरुद्धार्थी विचारला आहे, तर विरुद्धार्थी काय, तर मजबूत किंवा टणक, हे जर्जरचा विरुद्धार्थी शब्द आहे। पर्यायामध्ये काय होतं, त्याच्यावर कालपासून प्रश्न येत आहेत, जो की TCSचा पॅटर्न आहे।
त्यामध्ये आज विचारलं आहे की 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणत्या लेखकाचं आहे असा प्रश्न विचारला आहे. तर अलीकडेच ज्यांचं निधन झालं शास्त्रज्ञ होते, लेखकसुद्धा होते आणि अलीकडेच मे महिन्यामध्ये पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. ते म्हणजे जयंत नारळीकर यांचं निधन झालं आणि त्यांच्या आत्मचरित्रावर प्रश्न आला होता पुस्तके आणि लेखक या सेक्शनमध्ये. तर 4 नगरातले माझे विश्व असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. तर इंग्लिशमध्ये बघा पारंपरिक टॉपिक तो म्हणजे फिल इन द ब्लँक्स, एररवर 3-4 प्रश्न होते, आर्टिकलवर 1-2 प्रश्न होते, प्रोवर्ब, इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स अँड अँटोनिम्सवर 1-1 प्रश्न होता आणि त्यासोबतच विरामचिन्ह आपण मराठीत म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन मार्क म्हणून होता टॉपिक, त्यावर एक प्रश्न आला होता. आणि जसं की इंग्लिशमध्ये तेवढा काही मॉडरेट लेवलचं किंवा इझी टू मॉडरेट लेवलचं इंग्लिश होतं असं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांचं. आता आपण मॅथ्स रिझनिंगवर बघूया. तर मॅथ्स रिझनिंगमध्ये बघा सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, नंबर सिस्टीम, पझल, कोडिंग, अल्फाबेट सिरीजवर प्रश्न आला होता जे की सोपा असते रिझनिंग त्याच्यामध्ये. आणि पुढचं मॅथ्समध्ये थोडंसं मॅथ्स अवघड गेलं आहे मित्रांना. तर त्याच्यामध्ये काही सोपे टॉपिक होते जसं की सिम्प्लिफिकेशन, परंतु प्रॉफिट अँड लॉस, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज. आणि नवीनच एक उपक्रम सुरू केला असं म्हणता येईल, नवीन नाही तर DMER मागच्या वेळीसुद्धा 2023मध्ये जी भरती झाली होती त्याच्यामध्ये बघा घनफळ, पृष्ठफळ याच्यावर प्रश्न यायचे, म्हणजे भूमितीवर प्रश्न यायचे. त्याच पद्धतीनं आजसुद्धा भूमितीवर 1-2 प्रश्न पाहायला मिळाले. तर हा DMERचा पेपर म्हणलं की भूमितीवर प्रश्न मागच्या वेळीसुद्धा आले होते आणि यावेळीसुद्धा आलेले आहेत. तर हा पॅटर्न होता आजचा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. बाकीच्या उद्या किंवा परवा ज्यांची शिफ्ट आहे त्यांना फायदा होईल. तर असेच GKचे प्रश्न पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, परंतु इथं जे प्रश्न पडतात दररोज तर ते तुम्ही एकदाची बघून घ्या, कारण प्रॉपर पेपर झाला आहेत. असेच प्रश्न आपण या चॅनलवर अपलोड करत राहतो. तर धन्यवाद. इथे थांबूया आपण. नवीन संध्याकाळच्या शिफ्टची किंवा उद्या सकाळच्या शिफ्टचा लागलीच व्हिडिओ आपण अपलोड करू. धन्यवाद.